आता काही करून पैसा आपल्याकडे आलाच पाहिजे आणि तो पैसा फक्त आणि फक्त जानकीच्या रूममध्ये असलेल्या बॅगेतूनच चोरता येणार आहे. आता ही चोरी मलाच करावी लागणार आहे असं शर्वरी राहुलला म्हणत असते. राहुल म्हणत असतो, पण खूपच रिस्क आहे. जानकीच्या रूममध्ये जाशील, पण कदाचित तिथे जाताना तुला जर कोणी पाहिलं तर मात्र काही खरं नाही. त्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल रिस्क तर आहे, पण ही रिस्क घ्यावी लागणार आहे. त्यावर राहुल म्हणत असतो, नाही हा नाही, अजिबातच नाही. ही रिस्क घेण्यासाठी मी तुला प्रोत्साहन देणार नाही. मला तर खूपच भीती वाटते, पण नेमकं काय करावं हेच आता शर्वरीला समजत नसतं. शेवटी हिम्मत करून शर्वरीने ठरवलेलं असतं, आता काही होऊ दे, मला जानकीच्या रूममध्ये असलेल्या त्या पैशाच्या बॅगेला पळवून आणावंच लागेल. आणि अशातच आता शर्वरी बारीक सारीक गोष्ट जानकी काय करत असते ते पाहत असते. आणि अशातच आता शर्वरीने जानकीचा बरोबर टाइम हेरलेला असतो आणि त्या टाइमात जाऊन आपण ती बॅग जर चोरली तर कोणाला काहीच कळणार नाही असं शर्वरीला पक्क वाटत असतं. आणि अशातच आता जानकी बेडरूम मधून बाहेर पडलेली असते आणि ती किचन मध्ये गेलेली असते स्वयंपाक तयार करण्यासाठी. इकडे तिच्या बेडरूमचा दरवाजा तिने फक्त ओढून घेतलेला असतो आणि याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी शर्वरी आता या जानकीच्या बेडरूमच्या दिशेने जात असते. तेवढ्यात सुमित्रा तिच्या बेडरूम मधून बाहेर पडलेली असते आणि चालत जाणाऱ्या शर्वरीला ती पाहते. सुमित्रा स्वतःशी बोलत असते, ही शर्वरी या दिशेला काय करते? हिचा बेडरूम तर त्या दिशेला आहे. ही बहुतेक जानकीला भेटायला जात नसेल ना. आणि अशातच आता सुमित्रा हळूच कोपऱ्यात बसून सगळं काही पाहत असते. तेवढ्यात शर्वरी जानकीच्या बेडरूमचा दरवाजा आत लोटते आणि पुन्हा तिने आतून तो दरवाजा जणू लावून घेतलेला असतो. आणि अशातच आता शर्वरी इकडे तिकडे शोधाशोध करत असते. बराच वेळ शोधल्यानंतर आता तिला ती पैशाची बॅग पलंगाच्या मागे ठेवलेली भेटलेली असते. शर्वरी ते पैसे बघते आणि खूप खुश होते. शर्वरी म्हणत असते, एखाद्या पिक्चर प्रमाणे, एखाद्या सिरियल प्रमाणे हे पैसे मी इथेच आणखी जास्त वेळ बघू शकत नाही. मला आता ताबडतोब हे पैसे माझ्या बेडरूम मध्ये सुरक्षितपणे नेले पाहिजेत. म्हणून आता शर्वरी ती पैशाची बॅग घेऊन जानकीच्या बेडरूम मधून हळूच बाहेर पडते आणि इकडे तिकडे पाहते कोणी पाहतंय का. आता शर्वरीला कन्फर्म कळून चुकलेलं असतं की इकडे आजूबाजूला कोणीच नाहीये, फक्त मीच आहे. त्यामुळे शर्वरी आता आणखीनच बिंदास झालेली असते आणि लगेचच शर्वरी ती बॅग घेऊन आपल्या बेडरूमच्या दिशेने जात असते. हे सगळं आता सुमित्राने पाहिलेलं असतं आणि सुमित्रा स्वतःशी बोलत असते, या शर्वरीने तर नाकी नऊ आणलेत. किती वेळा हिला समजवायचं की अशा प्रकारे वागू नको, पण काही केल्या ती कोणाचंच ऐकत नाहीये. असं जेव्हा फायनली आता या सुमित्राला कळलेलं असतं, सुमित्राने लगेचच आता पैशाची बॅग चोरी करून पळणाऱ्या शर्वरीला मागून धरलेलं असतं. शर्वरीला मागून कुणीतरी धरलंय हे जेव्हा कळतं, शर्वरी खूपच घाबरते. ती लगेचच मागे वळते आणि स्वतःच्याच आईला पाहते. शर्वरी म्हणत असते, आई तू? त्यावर सुमित्रा म्हणत असते, हो, दुर्दैवाने तुझी आईच आहे मी. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, आई हे काय बोलतेस तू? अशा प्रकारचं अभद्र का बोलतेस तू? त्यावर सुमित्रा म्हणत असते, कारण तू एक नंबरची चोरटी निघालीस. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, काय केलंय मी असं? आणि मला तू चोरटी वगैरे म्हणू नको. त्यावर सुमित्रा म्हणत असते, अगं लाज वाटली पाहिजे तुला. स्वतःच्या भावाच्या घरात राहतेस तू आणि त्यानंतरही स्वतःच्या भावाच्याच बेडरूम मध्ये जाऊन पैशाची बॅग चोरतेस तू. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, आई जरा गप्प बस. उगाचच तुझ्यामुळे काही लोक मला चोर समजतील. त्यावर सुमित्रा म्हणत असते, अगं चोर समजतील काय, मुळात तू चोरच आहेस. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, आई शब्द जपून वापर. मला अशा प्रकारे तू दुखवू शकत नाही. त्यावर शर्वरीला सुमित्रा म्हणत असते, माहितीये मला, तुला दुखावलेलं अजिबातच चालत नाही, पण तू इतरांना दुखाव ते तुला बरोबर चालतं. त्यावर शर्वरी म्हणत असते, आई मी आत्ताही काही केलेलं नाहीये,
तू उगाचच माझ्यावर आरोप करू नको, मला जाऊ दे. त्यावर शर्वरीच्या आता सणसणीत मुस्काटीत सुमित्राने दिलेली असते आणि असं म्हटलेलं असतं, यापुढे जर तू असल्या प्रकारची चोरी पुन्हा करण्याचा प्रयत्न केलास ना, मी थेट तुला पोलिसात देईन. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, म्हणजे मला तू आता माफ करत आहेस? त्यावर सुमित्रा म्हणत असते, अजिबातच नाही. मी आता तुला पोलिसात देत नाहीये, पण घरातल्या सगळ्यांना कळलंच पाहिजे की तू नेमकं काय करत होतेस. आता हे ऐकल्यावर शर्वरी मनातल्या मनात म्हणत असते, या सुमित्राने तर माझं डोकंच फिरवलंय. आता हिचाच काहीतरी काटा काढला पाहिजे. लगेचच आता तिथे कोण नाहीये या गोष्टीचा फायदा घेत शर्वरीने सुमित्रालाच आता अडगळीच्या खोलीत फटफटत नेलेलं असतं. सुमित्रा म्हणत असते, काय करतेस तू हे? आई आहे मी तुझी. त्यावर शर्वरी म्हणत असते, आई आहेस ना, मग आईसारखं का वागत नाहीयेस तू? एखादं शत्रू वागल असं का वागतेस? त्यावर सुमित्रा म्हणत असते, कारण तू त्यासारखीच झाली आहेस. त्यावर शर्वरी म्हणत असते, ठीक आहे ना, मग आता मी काय आहे बघच तू. आणि लगेचच आता शर्वरीने अडगळीच्या खोलीमध्ये एका कोपऱ्यात सुमित्राला तिथे बांधून ठेवलेलं असतं आणि सुमित्राच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला असतो, जेणेकरून ती काहीही बडबड करू नये. सुमित्रा इशाऱ्याने म्हणत असते, हे सगळं तुला खूप भारी पडणार आहे. त्यावर शर्वरी म्हणत असते, पडू दे ना, बघते मी. मला आता मॅनेजमेंट बरोबर कळलंय, कोणाला कसं मॅनेज करायचं. आधी मी खूपच मूर्ख होते तुझ्या भाषेत, पण आता मला बरोबर माहिती आहे कोणाला किती आणि कधी किंमत द्यायची. त्यावर मात्र मागचा पुढचा विचार न करता आता शर्वरी थेट त्या अडगळीचा दरवाजा बंद करत बाहेर पडलेली असते. इकडे आपण पाहतोय आता शर्वरी लगेचच ते पैसे घेऊन आपल्या बेडरूम मध्ये जाते. नंतर जानकी किचनमधून आता आपल्या बेडरूममध्ये आलेली असते आणि ती पैसे तिथे आहेत का हे तपासते, तर तिथे पैसे नाही आहेत आणि बॅगसुद्धा नाही आहे. ती ऐश्वर्याला म्हणत असते, ऐश्वर्या, अगं अचानकपणे माझ्या बेडरूममधून पैसे आणि पैशासकट बॅगही गायब आहे. त्यावर मात्र ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, आठवतंय ना तुला मी काय म्हणाले होते? एवढी मोठी रक्कम घरात ठेवू नको, पण तू ऐकली नाहीस. त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, मोठी रक्कम आहे मान्य आहे, पण आपल्या घरातून गायब होणं ही काही छोटी गोष्ट नाहीये ना. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अगं जानकी, फक्त पैसे बॅग या दोनच गोष्टी गायब झालेल्या नाही आहेत. त्यावर जानकी म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अगं सुमित्रा आई सुद्धा गायब आहेत. त्या कुठे आहेत कोणालाच माहीत नसेल असं वाटतंय मला, कारण त्या सकाळपासून कुठे दिसतच नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नेमकं काय करावं हेच तात्पुरतं दोघांना समजत नसतं. आणि अशातच आता अडगळीच्या खोलीमध्ये बसलेल्या सुमित्राच्या मनात नको नको ते विचार येत असतात. ती स्वतःशी बोलत असते, ही शर्वरी जर माझ्याशी अशा प्रकारे वागू शकते तर ही काहीही करू शकते. आज हिने हे दाखवून दिलंय. आणि अशातच आता सुमित्रा तोंडातील बोळा ढकलण्याचा प्रयत्न करत असते, पण शर्वरीने तो जरा जास्तच आतमध्ये दामल्यामुळे तिला तो काढता येत नसतो. आणि अशातच आपण पाहतोय आता शर्वरी इकडे राहुलला म्हणत असते, राहुल, आता आपली लाईफ सेट होणार, बघ किती पैसा आणलाय मी. राहुल ते पैसे सगळे पाहतो आणि म्हणत असतो, अरे वा, यातून तर आपण मोठी गाडी, मोठा बंगला आणि फॉरेन ट्रिप्स करूच शकतो. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, बघ, शेवटी सगळं काही मी मॅनेज केलं. त्यावर राहुल आता शर्वरीची पाठ ठोकतात असतो. इकडे सुमित्रा स्वतःशी बोलत असते, जर शर्वरी माझ्याशी असं वागू शकते तर मला दाट शक्यता वाटते की हिनेच तिच्या बापाचा म्हणजे यांचा खून केला असावा आणि जानकीवर उगाचच मी अविश्वास दाखवला. शर्वरीने माझा चांगलाच काटा काढलाय असं आता सुमित्रा स्वतःशी बोलत असते. तिला नेमकं काय करावं हेच सुचत नसतं. आणि अशातच आता सुमित्रा तिथे एक जवळच ठेवलेला मडकं असतं, त्याला जोरातच लाट मारण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून ते मडकं पडावं, त्याचा मोठा आवाज व्हावा आणि त्यानंतर घरातल्या कोणाला तरी कळावं की मी अडगळीच्या खोलीत आहे. पण ते मडकं सुमित्रापासून 1-1.5 फुटावर असतं आणि ती खुर्ची घेऊन तिथपर्यंत जाणं सुमित्राला तितकंसं शक्य नसतं, पण अशक्यही नसतं. सुमित्रा प्रत्येक क्षणी तो प्रयत्न करत असते की त्या मडक्यापर्यंत मी पोहोचू.
इकडे आपण पाहतोय आता अवंतिकाला जेव्हा सगळं कळतं की घरात असं घडलंय, अवंतिका लगेचच जानकीला म्हणत असते, जानकी बहिणी हे सगळं त्या शर्वरीचं काम आहे. त्यावर जानकी म्हणत असते, अगं ए अवंतिका, तुला किती वेळा सांगितलंय अशा प्रकारे अजिबातच कोणावरही आरोप करायचा नाही. आधी आपल्याकडे पुरावा असावा लागतो. त्यावर अवंतिका म्हणत असते, जानकी बहिणी अगं त्या शर्वरीवर तुम्ही एवढा विश्वास ठेवू नका, एक नंबरची नालायक आहे ती. त्यावर जानकीला ऐश्वर्या म्हणत असते, जानकी अवंतिका जे काही बोलते ना ते मला पटतंय. आपण त्या शर्वरीची चांगली खरडपट्टी केली पाहिजे. ती स्वतःच्या तोंडानेच कबूल करेल की हो मीच ते पैसे आणि बॅग चोरली आहे आणि आईंना पण कुठेतरी लपवून ठेवलं आहे. त्यावर मात्र जानकी म्हणत असते, ठीक आहे आपण असं केलं आणि समजा जर त्या शर्वरीने असं काही केलेलंच नाहीये तर उगाचच उद्या जाऊन आपण शर्वरीला दुखावलं असं व्हायला नको. त्यावर मात्र अवंतिका म्हणत असते, ठीक आहे जानकी बहिणी, तू म्हणत असशील तर आपण शर्वरीला डिरेक्टली अशा प्रकारे नाही फॉलो करायचं, पण येत्या काळामध्ये आपल्याला लवकरच सुमित्रा आईंना शोधलंच पाहिजे ना. त्यावर जानकी म्हणत असते, हो शोधलं पाहिजे पण योग्य मार्गाने. तिथे ऋषिकेश आलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो, हे काय ऐकते मी जानकी, आई सकाळपासून घरी नाहीये. त्यावर जानकी म्हणत असते, हो ना ऋषिकेश, काहीच कळत नाहीये, आई अचानक गायब कुठे झाल्या. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, मला वाटतंय कदाचित देवळात वगैरे गेली असावी. त्यावर तिथे असलेला वॉचमॅन म्हणत असतो, पण आज आईसाहेब घरातून बाहेर पडलेल्याच नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश आणखीनच कन्फ्यूज होतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, बहुतेक हे काम त्या नालायकाचंच नसेल ना. तेवढ्यात आपण पाहतोय आता सुमित्राने त्या मडक्यापर्यंत पोहोचून मडक्याला लात मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता त्या अडगळीच्या खोलीबाहेरून अवंतिका जात असते आणि नेमकं सुमित्राने त्या मडक्याला बरोबर लात मारलेली असते. अडगळीच्या खोलीतून काहीतरी फुटल्याचा आवाज आलं हे जेव्हा अवंतिकाला कळतं आणि अवंतिका स्वतःशी बोलत असते, आईंना या खोलीत तरी कोणी कोंडून ठेवलं नसावं ना. आणि अशातच अवंतिका त्या खोलीचा दरवाजा जरा लोटते तर आतमध्ये काहीतरी आवाज चाललाय हे जेव्हा अवंतिकाला कळतं त्याच वेळेला अवंतिकाला दाट शक्यता वाटलेली असते की हो आतमध्येच आतून आवाज येतोय. लगेचच अवंतिका आतमध्ये असलेल्या सुमित्राला आवाज देते, आई आई तुम्ही आतमध्ये आहात का. पण सुमित्राच्या तोंडात बोळा असल्यामुळे तिला काहीच बोलता येत नसतं. ती पूर्णपणे एकदम निशब्द असते आणि अशातच अवंतिका म्हणत असते, कोणच नसावं. आणि लगेचच अवंतिका आता जानकी आणि ऐश्वर्या बोलत असतात तिथे पोहोचलेली असते. जानकी म्हणत असते, काय ग अवंतिका, काही बोलायचंय का. त्यावर अवंतिका म्हणत असते, हो अडगळीच्या खोलीतून मगाशी मडकं फुटल्याचा आवाज आला पण मी आवाज दिला आतमध्ये कोणीच नाहीये. त्यावर ऐश्वर्या आणि जानकी एकमेकांकडे पाहतात आणि दोघांच्याही ट्यूबलाईटा अचानकपणे पेटतात. जानकी म्हणत असते, ऐश्वर्या चल. आणि लगेचच आता जानकी ऐश्वर्या मागून अवंतिका तिघही अडगळीच्या खोलीत शिरतात. इकडे तिकडे पाहतात पण कोणच नाहीये. शेवटी ऐश्वर्या म्हणत असते, जानकी लपवून ठेवणारा व्यक्ती असं समोर लपवून ठेवणार नाही, आपल्याला बारकाईने कोपऱ्या कोपऱ्यात लक्ष दिलं पाहिजे. शेवटी अडगळीचं सामान जिथे जास्त प्रमाणात असतं त्या कोपऱ्यामधून आता ते सामान हटवून पाहिलेलं असतं तर तिथे सुमित्राला बांधून ठेवण्यात आलेलं असतं आणि तिच्या तोंडात बोळा असतो. हे सगळं पाहिल्यावर मात्र आता अवंतिका, जानकी आणि ऐश्वर्या चांगलेच अवाक होतात. लगेचच जानकी सुमित्राच्या तोंडातून कापडाचा बोळा काढते आणि म्हणत असते, आई आई तुम्ही ठीक आहात ना. आता जानकीच्या समोर सुमित्रा म्हणत असते, हो मी ठीक आहे. त्यावर ऐश्वर्या लगेचच सुमित्राला सोडवत असते, इकडनं अवंतिकाही सोडवत असते आणि त्यानंतर जानकी म्हणत असते, आई कुणी केलं तुमच्याबरोबर हे सांगा. त्यावर सुमित्रा मनातल्या मनात म्हणत असते, माझ्याच मुलीने मला इथे बांधून ठेवलंय, आता तिचं नाव कसं घेऊ मी. आणि अशातच आता सुमित्रा काही बोलत नाहीये. हे पाहिल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, आई आज तुम्हाला बोलावंच लागेल. कोण आहे ती व्यक्ती जिने तुम्हाला इथे अशा प्रकारे बांधून ठेवलं, तुमची अवस्था बिकट केली. त्यावर मात्र आता सुमित्रा म्हणत असते, काय सांगू तुम्हाला, मला कधी वाटलं नव्हतं माझ्या पोटचा गोळा माझ्या बाबतीत कधी असं वागेल.
हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, म्हणजे शर्वरी ना, त्या नालायक शर्वरीने तुमच्या बरोबर हे सगळं केलंय ना? त्यावर जानकी म्हणत असते, थांब ऐश्वर्या, किती वेळा म्हटलंय तुला डिरेक्टली असं कोणाचं नाव घ्यायचं नाही. त्यावर सुमित्रा म्हणत असते, जानकी, ऐश्वर्याचं काही चुकत नाहीये. त्या शर्वरीनेच मला इथे बांधून ठेवलं, डांबून ठेवलं. त्यावर अवंतिका म्हणत असते, अहो पण आई का, कारण काय? त्यावर सुमित्रा म्हणत असते, कारण जानकीच्या बेडरूम मधून पैशाची बॅग घेऊन ती पळत होती आणि मी तिला थांबवलं, जाब विचारला, तर त्या संदर्भात ती मला इथे बांधून बहुतेक पळण्याचा प्रयत्न करत असेल. हे वाक्य ऐकल्यावर अवंतिका म्हणत असते, थांबा आई, काळजी करू नका, तिची तर आता चांगलीच काशी करते. आणि लगेचच आपण पाहतोय अवंतिका आता शर्वरीला धावत जाऊन पकडते आणि म्हणत असते, काय गे दीडशाने, पैशाची बॅग घेऊन तू पळण्याच्या तयार होतीस काय? आता बघ काय अवस्था करते तुझी. आणि अशातच अवंतिकाने आता शर्वरीला फरफटत मध्यभागी आणलेलं असतं आणि टाकलेलं असतं. आणि लगेचच आता अवंतिका बोलू लागते, काय ग, तू स्वतःच्या आईला लपवून ठेवतेस अडगईच्या खोलीत? त्यावर शर्वरी म्हणत असते, मी असं काही केलेलं नाहीये. त्यावर जानकीने येऊन आता शर्वरीचं साटकन थोबाड फोडलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, लाज वाटत नाही खोटं बोलताना? आईच्या बाबतीत जर तू असं काही करू शकतेस तर इतर कोणत्याही नात्याच्या बाबतीत तू असं करू शकते. असं जेव्हा फायनली आता तिथे असणाऱ्या एका व्यक्तीने म्हटलेलं असतं, त्याच वेळेला आता ऐश्वर्या लगेचच म्हणत असते, हो, एक नंबरची नालायक आहे शर्वरी, कधीच सुधारणारी शर्वरी नाहीये. त्यावर जानकी म्हणत असते, आता तर या घरात हिला स्थान नाही. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काय वेगळं पाहायला मिळणार आहे? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.